जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्कीदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्कीदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृत गवळणी यूट्यूबवर पहा. साधक हो, आज भारतात तसेच जगात वेदांचा अभ्यास संशोधन केले जात आहे. परंतु पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासारखे वेदांवरील संशोधन आतापर्यंत कुणालाही मांडता आलेले नाही. दिनांक 8/8/1960 पासून महाराजांच्या या संशोधनामुळे लाखो भाविकांना फायदा झाला आहे, होत आहे, पुढेही होणार आहे. वेदमंत्र रक्तगट, हृदयाचा ECG, मेंदूचा EEG अशा पद्धतीचे प्रॅक्टिकलवर आधारित असलेले वैदिक ज्ञान व संशोधन आजपर्यंत कुणालाही मांडता आलेले नाही. हे फक्त महाराजांनीच पहिल्यांदाच जगासमोर मांडले आहे. त्यामुळेच पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज हे अशा पद्धतीने वैदिक अभ्यास व संशोधन करणारे जगातील प्रथम क्रमांकाचे महाराज ठरले आहेत. लाखो भाविकांनी याचा लाभ घेतला आहे. देशातील व जगातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. तसेच महाराजांच्या संशोधनाविषयी अधिकाधिक जाणून घेण्यासाठी महाराजांची यूट्यूबवरील सर्व प्रवचने ऐकावी व त्याचा अभ्यास करावा. तसेच आपण कल्कीदत्त मंदिर, घोडनदी, शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊ शकता. महाराजांचे हे अमूल्य वैदिक संशोधन जगातील सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच यावरील ग्रंथ प्रकाशनासाठी, छापण्यासाठी आपण देणगी देऊ शकता. VBK ट्रस्टच्या येथे दिलेल्या बँक खात्यात आपण ही देणगी पाठवू शकता. आपण देणगी दिल्यास आपल्या नावाने पूजा व अभिषेक केला जातो. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. सनातन विश्व हिंदू धर्म यांचा मुख्य देव जो आहे परमेश्वर तो श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद भूर्मिषूर्तदशांगुलम शिरो संबलग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत्प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावतारा वासुदेव सत्वमृतहृदय स्थिते. सर्व जगच
हिंदू आहे. हे सर्व जग जे आहे, सर्व जग सनातन हिंदू आहे. याचं संशोधन आपण 1960 साली समाजापुढे मांडलं आणि त्याच्यावर अजून संशोधन चालू आहे. तर सर्व जगच हिंदू आहे. याचं कारण हिंदू धर्माचा जो परमात्मा आहे, ओम सहस्र शीर्षा सहस्राक्षा सहस्रपात समूर्त दशांगुलम. दशांगुलम याचा अर्थ सर्व जग व्यापून ज्याने 10 अवतार घेतले ते दशांगुलम म्हटलं या ठिकाणी. दशांगुलम मच्छ कच्छ वरा नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की हे 10 अवतार. मच्छ कच्छ वरा नरसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि कल्की हे 10 अवतार ह्याच भगवंताचे आहेत. म्हणून याला 10 अवतार दशांगुलम म्हटलेला आहे. हाच तो परमात्मा आहे. तोच पृथ्वीवर आला पाहिजे, येतो, समाजाचं कल्याण करतो, पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी जातो. तर मूळ जे आहे ते नष्ट होत नाही, ते जसं तसं राहतं. तर हा जो परमात्मा याच्यामधून सर्व जगच हिंदू आहे हे सिद्ध होत. कसं? ह्याच भगवंतापासून ब्रह्मा विष्णू, याच भगवंतापासून गणपती ब्रह्मा विष्णू आणि शिव आणि सूर्य हे प्रमुख देव प्रगट झाले. आणि प्रमुख देव प्रगट झाले तेव्हा यांच्या ओम म्हणजे अकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकरस्य रुद्रा अर्धमास प्रकाश नादा अशा प्रकारचे जी घोषणा केलेली आहे भगवान शंकराने ते शिवपुराणामध्ये, तर ती सत्य आहे की सर्व जगच हिंदू आहे. कुठले नाना धर्म नाना पंथ जरी असले तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये शरीराच्या रक्तामध्ये काय चिन्ह आहे? तर ये विरक्त अकाराचा जो आहे तो ये विरक्त गणपती चिन्ह आहे. उकाराचा रक्तगट ओ आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन चक्र चिन्ह आहे. मकराचा शिवशंकर भगवान आहे, त्या ठिकाणी शिवलिंग आहे चिन्ह आहे. आणि अर्धमात्रा जे आहे त्या ठिकाणी सूर्य अग्नी चक्र आहे बी रक्तगटाचं. तर अशा दृष्टीने विज्ञान दृष्ट्या आणि धार्मिक दृष्ट्या जी संगनमत आहे ते आपण संशोधन जगापुढे मांडलेले आहे. आतापर्यंत लाखो लोक याचा अभ्यास करतात, त्यांना समाधान शांती मिळते. मग आता याच्यामधला जो सरशेवरचा 10वा अवतार कल्की, ओम कल्की दत्त अवतार कार्य आणि शरीर नवे बनवणे कली हटवणे आता आपर्यंत आपण आलो आहोत. तर शरीर नवे बनवणे हे प्रत्येक शरीराचं जे वैशिष्ट्य आहे ते बनवायचं कसं? समजा तुमच्या आता हाताची बोट तुटली, कर्कळी किंवा रोग झाला आणि त्या हाताची बोट तुमची निजूर झाली, नष्ट व्हायला लागली, तर हे आपला छंद आणि स्वरातून मंत्र म्हटल्यानंतर होतात. हृदय, फुफ्फुस आणि किडन्या या 3 गोष्टीवरती आता ज्या सूक्तामध्ये उच्चार केलेला आहे त्याच्याबद्दल बोलतो. आणि त्याच्याकरता तुम्हाला माहिती येण्याकरता त्याच्याबरोबर एक फोटो पण देणार आहे. तो फोटो याच्यात टाकलेला आहे. हृदय आणि त्या हृदयाचे व्होल्टेज 1 2 3 4 5 6 त्यांचं कार्य कसं आहे त्याचे पण 1 2 3 कलम सांगितलेले आहेत. ते तुम्ही अभ्यास केला तुमच्या लक्षात येईल. तर त्या दृष्टीने आता आपण आधी वाचन करू आणि मग नंतर आपण त्याचा पुढचा मार्ग पाहू, काय परिस्थिती आहे ती. ब्रह्मा ऋषी आयु बृहस्पती अश्विनो देवता त्रिष्टुप पंक्ती आणि अनुष्टुप छंद
आता या ठिकाणी आपलं विभागणी करायची, वाचून पाहू. शमो अमूत्रपू यादधीं यदयमशं बृहस्पते अभिस्तोरुरुसां प्रत्योहताश्विनां मृत्युक्षतं देवनामग्ने विशदा सचिवीं क्रामन्तं मामयितं शरीरं प्राणापानो ते वसयुजविहस्तां शतं जीव शरदो वर्धमानो विष्णुशेषगोपां अधिपावशेषेष्टः आयुर्यतते अतिहितं पराचोराशं प्राणां पुनराताविराम् अभीष्टारणिं ऋतेरुपस्तात् ददात्मनिं पुनरां वेश्यामि ते मेमं प्राणो हाशिन्या ह्याशिन्नो पानो अवहराय परागात् सप्रषेभ्येनं परि ददामि तयेनं स्वस्ति जरसे वहान्तु. प्रविशतं प्राणापानान् वदनाभ्यम् अव्रजम् आयं जरिन्मा शेवधीरष्टम् इह वर्धताम् आते प्राणं स्वनानि परां यक्षं सोना सभुवामि ते आयुर्मो विश्वत्वो ददत्तमर्जुने रेणेन्यः उदवयं तमस्परिरोहन्तो नाकमुत्तमं देवं देवत्रः दोषो सूर्यमगन्मन् ज्योतिरवुत्तमं. अशा प्रकारचे हे सूक्त आहे. आणि या सूक्ताचा आता आपण अशा प्रकारचे सूक्त आहे आणि त्या प्रकारचं आपण आता त्याप्रमाणे आता आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत. अपमृत्यू निवारण सूक्त, अपमृत्यू टाळणे, नंतर दीर्घायुष्य असं याच्याकरता सांगितलंय. भक्तजनांना मृत्यूपासून मुक्त करणारा हे बृहस्पती स्वरूपाग्ने देव धन्वंतरी अश्विनी कुमारद्वारा आमच्या बांधवांना तू मृत्यूपासून सोडव. आता या ठिकाणी पुढे वाचलं की आयुष्य वाढवायचं कसं, हे मृत्यूदेव देवता आहेत, यांना विनंती केलेली आहे. हे ग्रह हे सहनिवासी प्राणापानो परत येऊन तुम्ही शरीरात राहा, परत जाऊ नका. हे पुरुषा तू दीर्घायुष्य होऊन 100 वर्ष जग. भक्तोपासित अग्नी तुला संरक्षक संपत्ती प्रदान करो. मृत्यू आपत्तीतून सुटलेला हे पुरुषा मी तुला परिपूर्ण दीर्घायुष्य प्रदान करतो. तुझे प्राणापान स्थिर राहून याला अग्नी
यमलोकातून परांतो दीर्घायुष्य प्राप्त या पुरुषाचे सातही प्राण मी परत देतो. याच्या शरीरातून प्राण आणि आपण बाहेर न जावोत. म्हणजे माणसाच्या शरीरातून प्राण आणि आपण वायू जोर शिल्लक आहेत तोवर मनुष्य जिवंत राहतो. या पुरुषाचे प्राणापान गोष्टमयी पुरुषा समसदृश देहामध्ये पुन्हा प्रविष्ट होऊन हा दीर्घायुष्य आणि समृद्ध हो. हे पुरुषा तुझी प्राणशक्ती संबंधित होऊन तुला रोग नष्ट हो. ज्येष्ठ अग्नी तुला विपुल आयुष्य देव. अंधकाराच्या अतीत अशा श्रेष्ठ तेजाची प्रतीक्षा करणाऱ्या आम्ही खरे सूर्यदेवाचे एकरूप होऊ. आता या ठिकाणी जे सांगितलेलं आहे बरंचसं, तर त्याचा स्पष्टीकरण तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे असा की आपलं जे हृदय आहे त्या हृदयाचे दोन भाग, डावा आणि उजवा. तर विज्ञानदृष्ट्या उजव्या भागामध्ये 3 व्होल्टेज आहेत आणि डाव्या भागामध्ये 3 असे म्हणून 6 व्होल्टेज. तर उजव्या भागात जे 3 व्होल्टेज आहेत तिथं शिव म्हणजे शिव परमात्मा कार्य करतो आणि डाव्या भागामध्ये जीवात्मा परमात्मा कार्य करतो. तर विज्ञानात व्याजाचे नाव आहेत. त्या विज्ञानाचं नाव आहे शानो. उजव्या भागात शानो इज गॉड. डाव्या भागात हिनो इज जीवात्मा. तर अशा दृष्टीने ह्या आपल्या शरीराच्या हृदयामध्ये 2 भाग आहेत. तो आता हे भाग जे आहेत हे आपल्याला फार बारीक विचार करून पाहावं लागतील की आपल्या शरीराचं हृदय जगातल्या प्रत्येक माणसाचं हृदय आहे. त्या हृदयामध्ये देवदेवता कार्य करतात आणि आपल्या मेंदूमध्ये 1,000 अब्ज तंतू आहेत. तर हे तंतू हृदयात शरीरात संबंधित असतात. आता या ठिकाणी हृदय, फुफ्फुस आणि किडनी याचा आपण विचार करणार आहोत. या आपल्या हृदयामध्ये जो उजव्या बाजूचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक गायत्री छंद षडजा स्वर, दुसरा उष्णिक छंद ऊर्षभ स्वर, तिसरा अनुष्टुप छंद गांधार स्वर, हे 3 या भागात काम करतात. या ठिकाणी परमात्मा वास्तव राहतो. त्याच्या ताब्यामध्ये 3 छंद आहेत. तर डाव्या भागामध्ये ब्रती छंद मानधंता स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टुप छंद दैव स्वर, हे 3 छंद आहेत जीवात्म्याच्या ताब्यामध्ये. आणि 6वा छंद जो आहे त्रिष्टुप छंद, हा नशिबाचा खेळ. आपलं नशीब कसं आहे ते पाहतो. तर डाव्या बाजूचा जो 6वा स्वर आहे, 6वा व्होल्टेज, ह्या मेंदूपासून तर डाव्या पायापर्यंत शुद्ध वाहिनी जी रोहिणी आहे तिच्यावर नियंत्रण ठेवतो. हृदय नियंत्रण ठेवतो. आणि उजव्या भागात जो रोय तो दुसरे निळा आहे. निळा म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी, तिचं शुद्धीकरण करतो. हा 6वा व्होल्टेज महत्वाचा व्होल्टेज. मग आपल्या शरीरामध्ये रक्त किती शुद्ध आहे, किती व्होल्टेज शुद्ध आहे, किती करायचं, हे सगळं याच्यावर निर्णय होतो. आता उजव्या भागामध्ये शानो इज गॉड, डाव्या भागामध्ये वी नो इज जीवात्मा. तर विज्ञानाची भाषा आहे. आणि आपले जे विज्ञान जे वेदविद्या आहे ती ब्रह्मविद्या, उजव्या भागामध्ये परमात्मा, डाव्या भागामध्ये जीवात्मा काम करतो. दोन्ही स्पॉट जे आहेत जीवात्म्याचं हे दोन्ही समान चालले पाहिजेत. तेव्हा आपलं हृदय समान चाललं पाहिजे. हृदय, किडनी आणि फुफ्फुस आणि किडनी हे सगळे 3 अवयव याच्यावर अवलंबून आहेत. तर हे सांगायचं आपण प्राण आहे ना, आपण उजव्या बाजूला प्राण आहे, डाव्या बाजूला आपण नावाचं वायू आहे. हा शरीरातून बाहेर जातो, उपयोगाचे नाहीत. हा बरोबर प्राण आहे ना आपण सांगितलं म्हणजे
प्राण हा परमात्मा उजव्या साईडला आहे, त्याचा व्होल्टेज आहे 1 2 3 आणि आपणचा जो आहे तो 4 5 6 व्होल्टेज आहेत. ते चित्रात दाखवलं आहे. आता पहिल्या नंबरचा जो व्होल्टेज आहे सगळ्या ठिकाणी ते जर 6 mm 10 mm जर आले तर उजव्या भागातला सर्व भाग जो आहे, उजवा हृदय जे आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे, ही 100% व्यवस्थित कार्य करतात, म्हणजे त्यात दोष नाही. आणि डाव्या भागात जो जीवात्मा आहे त्याच्यात 4 व्होल्टेज 4 5 आणि 6 हे जर 10 mm आला तर या ठिकाणी जीवात्मा हृदय, उजव्या बाजू हृदय, फुफ्फुस आणि किडनी ही व्यवस्थित कार्य करते, हे सिद्ध झालेलं आहे. मग याच्यामधून असा आता प्रश्न असा आहे की जर समजा उजव्या भागातले जे व्होल्टेज आहेत 3 ते जर 5 mm आले तर 50% हृदय काम करते, 50% फुफ्फुस आणि 50% किडनी काम करते. आणि डाव्या बाजूस जर समजा व्होल्टेज 10 mm असेल तर या ठिकाणचं डावं हृदय आपलं म्हणजे डावं हृदय बाजू, डावं फुफ्फुस आणि डावी किडनी ही 100% काम करते, म्हणजे इतका फरक याच्यात आहे. जर समजा उजव्या बाजूची जर व्होल्टेज 10 mm आलं तर या ठिकाणचा परमात्मा म्हणजे उजव्या बाजू हृदय, उजव्या बाजू फुफ्फुस आणि किडनी हे 100% काम करते. आणि डाव्या बाजूत जर व्होल्टेज 5 mm आले तर हे 50% हृदय, 50% किडनी, फुफ्फुस आणि किडनी 50% काम करते, असं याच्यामध्ये फरक होतो हृदयामध्ये. त्यामुळे दोन्ही संतुलन समतोल राहिली पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा 6 ते 10 mm जर सगळं व्यवस्थित आलं, हे 6 व्होल्टेज जेव्हा 6 ते 10 mm येतील पॉझिटिव्हमध्ये, नकाशात दाखवलं 1 2 3, तर हे जे दाखवलेले आकडे त्याप्रमाणे शिक्षात पहा संशोधन कसं मानले ते. तर ते जर समजा आता आपला मेंदू संपर्क बरोबर का तुटलाय, हा इथं संबंध विचार करायचा आहे. मेंदूमध्ये 100 तंतू आहेत, नंतर 10,000 कोटी जीवपेशी आहेत आणि 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्र 1,000 तंतू आहे, प्रत्येक तंतू अनंत तंतू आहेत. हे सगळे संपर्क आपला हृदय, मेंदू हा शरीराचा राज आहे, तो हृदयाचा आणि मेंदूचा संबंध बरोबर आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा इथं पाहिला जातो. कारण हृदय बंद पडलं तर मेंदू काय करू शकत नाही, पण मेंदू कार्य करीत नाही तेव्हा हृदय चालू असलं मेंदूचं कार्य होतं, तेव्हा जो 7वा व्होल्टेज प्रकट होतो तो कुठं राहतो, आपल्या हृदयात शरीरामध्ये इथं एक हाड आहे, त्या हाडामध्ये भ्रमर राहतो. परमेश्वर मेंदूच्या म्हणजे भ्रमररंध्रामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे, ते याच्यावर नियंत्रण करतो. 7 व्होल्टेज जेव्हा 6 बटणं पॉझिटिव्ह येतील तेव्हा 7वा वेळ, छंद, काळडिगम प्रकट होतो आणि मग आपलं ईश्वर प्राप्ती, ज्ञानप्राप्ती, शरीरातले सगळे अवयव व्यवस्थित काम करतात. हे विज्ञान हे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मुद्दा सुरू केलेला आहे. तर आता पुढचा मुद्दा असा आहे की आपल्याला आता सगळे व्होल्टेज 5-5 mm आले, 6 बटणं, तर या ठिकाणी 7वा व्होल्टेज प्रकट होत नाही. वेद, छंद, काळडिगम 7वा प्रकट ज्या कधी छंदिशा स्वर प्रकट होत नाहीत. तर पहिला व्होल्टेज गाडचे छंद षडजा स्वर, दुसरा उष्णिक छंद वृषभ स्वर, तिसरा अनुष्ठभ छंद गांधार स्वर, चौथा ब्रज छंद मांधार स्वर, 5वा पंचम स्वर, 6वा त्रिष्ठुप छंद दैव स्वर, 7वा जो आहे तो जगती छंदिशा स्वर. अशा दृष्टीने छंद 7 आपल्या शरीरामध्ये टप्प्याटप्प्याने काम करतात. गायत्रीचं 24 स्पंदन, उष्णिकाचं 28, अनुष्ठुपचं 32 स्पंदन, नंतर ब्रतेचं 36 स्पंदन, पंक्तीचं 40, त्रिष्ठुपचं दैवताचं त्रिष्ठुपचं 28 स्पंदन, तर जगतीचं 72 स्पंदन. अशा दृष्टीने सगळं कार्य आपल्या शरीरामध्ये चालू असतं आपलं माहीत नसताना. तर मेंदूच्या एका सेकंदाला जे स्पंदन क्रिया आहे
ती आहे 40,000 स्पंदन इतकी जोरात चालते. आणि ते चालल्यानंतर आपल्या जीवन सुरक्षित राहतं. तर हे सगळं आपल्या जीवनातलं अद्भुत रहस्यमय कथा आहे. ती तुम्हाला थोडक्यात विज्ञान आणि धर्म या दृष्टीने विचार केलेला आहे. सनातन विश्व धर्म जो आहे, सर्व जग हिंदू विश्व सनातन हिंदूच आहेत. कारण प्रत्येक शहरामध्ये या देवापासून निर्माण झालेले गणपती, ये बी रक्तगट, नंतर विष्णू बी रक्तगट, शंकर बी रक्तगट, सूर्य बी रक्तगट हे आपल्यामध्ये आहेत. म्हणजे हा परमेश्वराचा जो अंश आहे आपला, तो जसा आहे तसा कायम टिकलेला आहे. कुठल्या धर्माचा जर तुम्ही असलात तरी तुमच्या शरीरामध्ये चिन्ह आहे. त्याचा तुम्ही अतिशय सूक्ष्म शोध घेऊ शकता. एका केसाचे 1000 भाग केले इतकं सूक्ष्म चिन्ह आपल्या शरीरामध्ये रक्तगटात आहेत. त्यामुळे जन्माच्या पूर्वी, जन्म आल्यानंतर आणि तुमचं कार्य असल्यानंतर हे चिन्ह काम करतात. आता समजा तुमचा ये बी रक्तगट आहे, तर तुमच्या पूर्वी होता म्हणजे होता, आता पण आहे आणि पुढे पण राहणार. म्हणजे त्याचं चिन्ह राहणार गणेश. तर तुम्हाला ये बी रक्तगट जो आहे त्याच्यात तुम्हाला गणेश सिद्धी जन्मातच प्राप्त झालेली आहे. वो वाल्याला विष्णू सिद्धी, वाल्याला शिवसिद्धी, बी वाल्याला सूर्यसिद्धी शक्त्या प्राप्त झालेल्या आहेत जन्मताच. त्याकडून येत नाही किंवा आणावं लागत नाही. वळून त्या काय होत नाही. त्या आपल्या शरीरामध्ये जर व्होल्टेज, समजा तुमचा 1 नंबरचा व्होल्टेज हा जर समजा 6-10 mm असेल तर तुम्हाला गणेश सिद्धी पूर्ण प्राप्त आहे, प्रसन्न आहे. तुमचं जीवन ऐश्वर्य सुख शांती चालू आहे. 2 नंबर व्होल्टेज 10 असेल तर ब्रह्मसिद्धी प्राप्त आहे. 3 नंबर तुमचा चांगला असता विष्णू सिद्धी प्राप्त आहे. 4 नंबर 10 mm असेल तर तुम्हाला शिवसिद्धी प्राप्त आहे. 5 नंबर जर समजा तुमचा उत्तम असेल तर तुम्हाला 10 असेल तर तुम्हाला इंद्रसिद्धी, जगाची स्वर्गाची सिद्धी प्राप्त आहे. आणि 6 नंबर जर असेल तर दत्त सिद्धी सगळ्या प्राप्त आहेत. आणि सगळे जर व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला V7 म्हणजे जगदीशांनी स्वरातल्या सर्व सिद्ध्या जगातल्या प्रश्न आहेत. 64 कला तुम्हाला आहेत. कल्की अवतारात 64 कला सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त कला. 10,000 कोटी जीवपेश आहेत, 10,000 कोटी कला आहेत. आणि 100 अब्ज ह्या पण कलाच आहेत. नंतर 36,000 केंद्र ह्या पण कलाच आहेत. आणि त्या प्रत्येकाच्या केंद्राला 1,000 तंतू आहेत. हे एकेका तंतूला पण अनंत तंतू आहेत. ह्या पण कला आहेत, अनंत कला आहेत. 64 कलापेक्षा अनंत कला. म्हणजे जे काय पुराणात देवाला 64 कला आहेत त्या सोडून द्या, त्या किती कला आहेत बघा. आणि या कलेचा या दृष्टीने हा कल्की दत्त भगवान जो आहे याला एवढी अवस्था प्राप्त झालेली आहे. ते आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर आपल्या प्राप्ती होते. तर आपल्या शरीरामध्ये आता आपण हृदयचा भाग पाहिला आणि त्याच्यामध्ये देवता कोण काम करते? उजव्या बाजूला परमात्मा, डाव्या बाजूला जीवात्मा आणि ब्रह्मरुद्र जे आहे त्या ठिकाणी परमेश्वर. ही 3 अवस्था आपल्या शरीरामध्ये कार्य करतात. जर समजा आपला डाव्या बाजूचा व्होल्टेज जर 5 mm आला आणि उजव्या बाजूचा व्होल्टेज जो आहे तो जर 10 mm असेल तर जो परमात्मा आहे आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये, परमेश्वर आहे, ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म आहे, ते आपल्या हातामध्ये फक्त 50%च आपला किंवा येतही नाही. म्हणजे त्याचा संपर्क आपल्या शरीराशी संबंध तुटत चाललेला आहे. त्यामुळं समजा डाव्या बाजूचे 5 mm आहे तर तुमचं हृदय 50% म्हणजे 50% कार्य करते, फुफ्फुस 50% कार्य करते, किडनी 50% कार्य करते. ते जर समजा 10 mm असेल तर
हृदय 100%, की फुफ्फुस 100%, किडनी 100% कार्य करते. उजव्या बाजूचे जे परमात्मा आहे त्याचे व्होल्टेज 1, 2, 3 ते जर समजा 5 mm आले तर या ठिकाणी तुमचे हृदय 50%, किडनी फुफ्फुस 50%, किडनी 50% काम करते. त्यांचं संतुलन बिघडलं या ठिकाणी. इकडं काय गेलं आणि मग हे दुरुस्त करायचं काम फार अवघड आहे. तेव्हा आपल्या प्रत्येक जे आहे दैवी संपत्ती आपण वाचतो. म्हणजे म्हणजे गायत्री, गणेश गायत्री, ब्रह्म गायत्री, विष्णू गायत्री, नंतर शिव गायत्री, इंद्र गायत्री, दत्त गायत्री, विराट गायत्री हे मंत्र म्हणतो. हे मंत्र जे आहेत 24, 28, 32, 36, 40, 48 आणि 72 अशा दृष्टीने स्पंदन क्रिया आहेत. त्या सगळ्या हृदयामध्ये मस्सेमध्ये समजत नाहीत, पण त्याचे भाग वेगवेगळे, आवाज वेगवेगळे घेतात. तर त्याचं अतिशय सूक्ष्म ज्ञान झाल्यानंतर आपलं हृदयातले फुफ्फुस जे आहे ते बरोबर काम करतंय का. आता काय लोकांचे फुफ्फुस डाव्या बाजूची निकाम झाली, कायचे उजवी बाजूने काय मशीनमध्ये दिसतंय डॉक्टरच्या मेडिकलमध्ये. त्याच्याकरता ट्रीटमेंट औषध देऊनही ते दुरुस्त होतात. परंतु वेदामध्ये ही फुफ्फुस नवी तयार, हृदय नवं तयार करणे, मेंदू नवं तयार करणे, हृदय नवं तयार करणे, किडनी नवी तयार करणे हा प्रश्न आहे. तर एका व्यक्तीच्या बऱ्याच किडन्या फेल झालेले लोक असतात आणि त्याच्याकरता जेव्हा आपण हृदयाचं जे कार्डियग्राम तपासल्यानंतर कोणते व्होल्टेज कमी झाले ते पाहिलं जातं आणि त्याच्यामुळे मग किडनीचं किती प्रमाण कमी झालं ते पाहिलं जातं. फुफ्फुस किती कमी झालं त्याला मग औषध दिलं जातं. काही वेळा सुधारणा होते, काही वेळा होत नाही. पण वेदामध्ये शरीर हे हृदय, फुफ्फुस, मेंदू, आता याच्यामध्ये ह्या जे सूक्त आहे याच्यामध्ये मेंदू, नंतर हृदय, फुफ्फुस आणि किडनी हे 4 भाग दुरुस्त केले जातात. आता आपले 6 बाटल्या जेव्हा पॉझिटिव्ह येतील 6 ते 10 mm तेव्हा आपला मेंदू नवा तयार होतो आणि मग त्याचं कार्य आपलं नियंत्रण तयार होतं. जर समजा उजव्या बाजूचे 5 व्होल्टेज 5 mm आहेत 3 व्होल्टेज, तर मग आपला मेंदू 50% काम करतो उजव्या बाजूचा, डाव्या बाजूचा मेंदू 100% काम करतो. जर समजा डाव्या बाजूचे व्होल्टेज 5 mm आले तर 50% डाव्या बाजूचं काम करतो, उजव्या बाजूला 10 mm आले तर 100% मेंदू काम करतो. अशी इथं असंतुलन परिस्थिती निर्माण झालेली होते. तेव्हा सगळे खालचे व्होल्टेज 6 व्होल्टेज पॉझिटिव्ह पाहिजे 6 ते 10 mm, तेव्हा आपला मेंदू 100% कार्य करतो. हा शरीराचा राजा आहे. हृदय 100% कार्य करतंय, किडनी फुफ्फुस 100% काम करतंय आणि किडन्या 100% व्यवस्थित झालेल्या आहेत. काय कार्य करतात म्हणजे आपलं जीवन सुरक्षित आहे. मग याच्याकरता आपण आता काय लोक डॉक्टर इंजेक्शन औषध सांगतात त्यांच्याप्रमाणे आहे, पण वेदामध्ये सोमरस प्यायला सांगितलेला आहे. सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, हे सोमरस आहेत. याचे आपण सतत सेवन केल्यास आपल्या हृदयातले EEG मेंदूचा, हृदयाचा ECG, फुफ्फुस आणि किडनी हे 100% अगदी उत्तम कार्य करतात. आपण योगाभ्यास करतो, योगाचा अभ्यास करतो, औषध पाणी घेतो, व्यायाम करतो आणि सारखं पळतो किंवा आपलं काय चालू आहे त्याच्यात तुम्ही सगळं बाहेरून करताय, आत पाहत नाही काय चाललंय. आपल्या हृदयात काय चाललंय, आपल्या मेंदूत काय चाललंय, हृदय कसं कार्य करतंय, नंतर आपलं फुफ्फुस कसं कार्य करतंय, किडनी कशी कार्य करते, ह्या ज्या महत्त्वाच्या मुद्दे आहेत. इकडं योगातून दुरुस्ती होत नाही, झाली तर होऊ शकते नाही असं नाही, परंतु
ती आपण प्रत्यक्ष डॉक्टरकडून आपल्या हृदयाची ईसीजी काढला पाहिजे, मेंदूचा ईजी तपासला पाहिजे, तेव्हा आपल्याला आपलं जीवन सुरक्षित 100% आहे असं वाटतं. त्याच्याकरता आपल्याला हे संपूर्णपणे दुरुस्त करण्याकरता आपल्याला गायत्री मंत्राचा सतत जप केला पाहिजे. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा गायत्री मंत्र आपल्या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, गुरुदेव महात्म्या सगळं आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे. 12 अध्याय जवळजवळ. तर कसा प्रवेश करतो बघा. होल्टर नंबर 24 अक्षर, नंतर होल्टर नंबर 2 28 अक्षर, होल्टर नंबर 3 32 अक्षर, होल्टर नंबर 4 40 अक्षर म्हणजे 36 अक्षर, होल्टर नंबर 4, होल्टर नंबर 5 40 अक्षर, होल्टर नंबर 6 28 अक्षर आणि होल्टर नंबर 7 72 अक्षर. म्हणजे गायत्रीची विभागणी अशा मंत्रांनी होते. अशा लहरीने या संपूर्ण आपल्या शरीरावरती परिणाम करतो. आता ब्राह्मण संमुंजी करतात, काही लोक गायत्री मंत्र जपतात, होम हवन करतात. तर हा सगळा प्रयोग जो आहे हा सिद्ध करावा लागतो. जेव्हा गायत्री मंत्र सिद्ध करायचा म्हणजे जवळजवळ तुम्हाला 1 लाख गायत्री मंत्र जपावं लागेल. ती गायत्रीमध्ये 1 लाख वेळा सिद्ध झाल्यानंतर होम हवन तसंच करावं लागेल. आणि ते झाल्यानंतर मग तुमचे जे हे व्होल्टेज आहेत, मेंदू ईसीजी, ईईजी, हृदय ईसीजी, फुफ्फुस आणि किडनी हे जसे तसे अवयव पुन्हा नवे तयार होतात. आता माझ्याकडे एक जणांच्या किडन्या फेल झाल्या, बऱ्याच जणांच्या, पण आम्ही त्यांना होमाजवळ बसून मंत्र म्हणून काय सांगा, किडन्या व्यवस्थित झाल्या, फुफ्फुस व्यवस्थित झाली, हृदय व्यवस्थित झालं. मेंदूमध्ये काय मेंदूच्या ज्या घटना होत्या कमकुवतपणा तो दुरुस्त झाला. ईजी व्यवस्थित नव्हता तो सुधारला. मेंदूमधला ईजी पॉझिटिव्ह आला पाहिजे, हृदय पॉझिटिव्ह पाहिजे, फुफ्फुस पॉझिटिव्ह पाहिजे, किडनी पॉझिटिव्ह पाहिजे. तर आता तुमचं समजा तुम्ही सांगितलं तर 2 नंबर ही किडनीवर चालतं. 2 नंबर व्होल्टेज किडनीचं निरीक्षण करतो. 3 नंबरचं व्होल्टेज हृदय पाहतो. 1 नंबर आहे तो फुफ्फुसाचं नियंत्रण ठेवतो, म्हणजे उजव्या बाजूचं. आणि डाव्या बाजूचं जे काही म्हणजे 4 नंबर व्होल्टेज आहे तो हृदय व्यवस्थित ठेवतो. 5 नंबर आहे तो तुमचं फुफ्फुस व्यवस्थित ठेवतो. 6 नंबर जो आहे तो तुमची किडनीला रक्तपुरवठा व्यवस्थित करतो. हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. किडनीचा रक्तपुरवठा, नंतर हृदयाला रक्तपुरवठा, फुफ्फुसाला रक्तपुरवठा, मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित करतो की नाही, हा व्होल्टेज. आता 6 नंबरचा व्होल्टेज समजा तुमचा अचानक 3 MM आला तर तुमच्या किडनीला 30% रक्तपुरवठा, हृदयाला फुफ्फुसाला 30%, हृदयाला 30%, मेंदूला पण 30% रक्तपुरवठा होतो. 6 MM ते 10 MM आला तर तुमच्या हृदयाला, फुफ्फुसा, किडनीला या सगळ्या ठिकाणी 60% 100% रक्तपुरवठा होतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी जी रोहिणी, शुद्ध रक्तवाहिनी, ती किती टक्के शुद्ध रक्त वाहते याचा आपण विचार केला जातो. तर तो रक्तवाहिनी जी आहे रोहिणी, ते शुद्ध रक्तवाहिनी समजा 10 MM आलं तर आपली रक्तवाहिनी 100% रक्त शुद्ध करून शरीरात सोडते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी विज्ञानाला माहीत नाही, पण वेदाला माहिती आहे. वेदविद्यामध्ये हा महत्त्वाचा आहे. विश्वधर्म लॉ बोर्ड हे आपला संशोधनाचा मुख्य विषय असून म्हणजे कायदा ग्रंथ ते वेद आहेत. कायदा निर्णय ईसीजी, वेद म्हणजे रक्तगट, अशा दृष्टीने याची विभागणी आहे. म्हणजे कायदा, नियम, जे नियम आहेत ते या ठिकाणी दाखवले आहेत. आणि 6 म्हणजे जवळजवळ 12 व्होल्टेज आहे, पण 12 व्होल्टेज गट 6च आहेत. आणि त्या दृष्टीने हा निरीक्षण चालतं.
तर आपल्या शरीरात जीव आणि शिव, डाव्या बाजूला जीव उजव्या बाजूला शिव, हे दोघांचं संतुलन समतोल झाल्यानंतर, जीव शिव ऐक्य व्हायला लागल्यानंतर हे व्होल्टेज अगदी व्यवस्थित कार्य करतात. मग आपला जेव्हा 7वा नंबर व्होल्टेज प्रकट होतो तेव्हा आपलं विद्युमुक्त, जीवनमुक्त, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वराचे संबंध, परमेश्वराचा संवाद होतो आणि परमेश्वर हाय का नाही याचं आपल्याला ज्ञान होतं. ज्या वेळेस आपली व्होल्टेज हृदयातले 5-5 mm असतील तेव्हा आपण नास्तिक म्हणतो, देव आहे बुवा नाही म्हणतो. कधी आधी कोणी आले तर देव आहे नाही. आणि निगेटिव्ह आल्यानंतर सगळे कार्य बंद होतात. एक मोठा बलाढ्य श्रीमंत व्यक्ती होती, ती माझ्याकडे आली, म्हणले महाराज यांच्या शरीराची सगळी इंद्रिय बंद झाली, देवधर्म केला, छाछव केली, जादूटोणा केला, बकऱ्या कोंबड्या सगळं केलं, काही होईना. डॉक्टर दाखवा म्हणलं. मग ते ECG काढा, तर ते 6 बटणं निगेटिव्ह, म्हणजे मेंदूचं कार्य पूर्ण बंद झालं, हृदयाचं कार्य पूर्ण बंद झालं, किडनी फुफ्फुसाचं कार्य पूर्ण बंद झालं, किडन्या काम करण्यात पूर्ण बंद झालं. मग त्यांना म्हणलं तुम्ही आता काय करा, डॉक्टरकडून याचा सल्ला घ्या. पण ते म्हणले आम्ही सगळे सल्ले घेऊन बसलोय. मग म्हणलं तुम्ही सोमरस प्या, फळांचा रस प्यायला सुरुवात केली, पुन्हा पाणी प्यायला सुरुवात केली, उसा रस, हे सोमरस त्यांना देऊन मंत्र गायत्री म्हणायला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीचे जे व्होल्टेज होते हृदयाचे ते 3 वर आले, 5 वर आले, मग 6 वर आले, मग 10 वर आले. म्हणजे 10-12 दिवसामध्ये व्होल्टेज पुन्हा 10 mm वर आले. आणि मग त्या मेंदूचं कार्य सुरू झालं, हृदयाचं कार्य सुरू झालं, नंतर फुफ्फुसाचं कार्य सुरू झालं, हृदय किडनीचं कार्य सुरू झालं, मग सरळ खाणंपिणं व्यवस्थित सुरू झालं. ते वेदविद्या आहे. या वेदविद्याचा जगाने उपयोग करून घ्यावा. कुठल्या जाती धर्माच्या माणसाचे वेद जे आहे ते सर्व धर्माचे आहेत, एकट्या हिंदू धर्माच्या मालकीचे नाहीत. संपूर्ण जगाचं प्राणी मात्रांचं कल्याण करण्याचं ज्ञान याच्यामध्ये आहे. आता परदेशामध्ये वेदावर जास्त संशोधन चालू आहे. भारतामधले नुसते अर्थ सांगून गप्पा मारतात, त्याच्या पण त्यांनी संशोधन करायला पाहिजे. आपली जी संस्था आहे जगामध्ये एवढी एकच संस्था आहे धार्मिक संशोधन करणारी, प्रात्यक्षिक. हे प्रात्यक्षिक आहे. तुम्ही तुमच्या ECG काढा, मला दाखवा, येऊन भेटा, म्हणजे तुम्हाला आमचा पत्ता वगैरे सगळं दिलेला आहे. जर तुम्ही परदेशामध्ये असतान तर आमच्या ट्रस्टच्या याच्यावरती तुम्ही काय पाठवू शकता, आम्ही तुमचा अभ्यास करून तुम्हाला तिथं सुद्धा मंत्र पद्धतीने गुण देऊ शकतो. जगात तुम्ही कुठे असा, चंद्रावर असा, मंगळावर असा, ब्रह्मदेव असा, स्वर्गात असा, ध्रुवताऱ्यावर जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला आम्ही उपचार यज्ञातून उपचार करू शकतो. याचं कारण सांगतो की प्रकाशाचा वेग जो आहे तो प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर आहे. आणि हा वेग जेव्हा हवनामध्ये जेव्हा अल्फा किरण तयार होतील तूप सोडून मंत्र म्हणून, तेव्हा यज्ञामधून प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने प्रकाश लहरी हवेत पसरतील. आणि या प्रकाश लहरी जेव्हा तुमच्या शरीरात जगामध्ये तुम्ही कुठे असला प्रत्येक प्राण्याला हे मिळणार. आणि ते मिळाल्यानंतर तुमचे अवयव जसेचे तसे पुन्हा तयार होऊ शकतात. तुम्ही जगात कुठे असा, फक्त शिरूर क्षेत्रात जो कल्की दत्ताचा यज्ञ चालू आहे, इथं ज्या सिद्धी आहेत वेदाच्या सिद्धी, 8/8/1960 सालापासून आपण संशोधन करतो. 1945 सालापासून यज्ञाचा विधी सुरू आहे आणि आता 2024 पर्यंत चालूच आहे. म्हणजे याचे 12 वर्ष यज्ञ चालल्यावर 25% फायदा होतो. 50 वर्ष चालला म्हणजे 24 वर्ष चाललं 50% फायदा होतो. 36 वर्ष यज्ञ केल्यावरती 75%. आणि 48 वर्ष जर यज्ञ चालू केला तर 100% फायदा होतो. पण ती एकाच व्यक्तीने करायचा, लक्षात ठेवा.
आणि एका व्यक्तीने हा यज्ञ इतका मोठा आत्री श्री अनुसूया माताने आपल्या कल्कीदत्त मंदिरात त्यांच्या स्वयंभू मूर्तीमुळे त्यांचं इथं अधिष्ठान होतं, त्यांनी इथं केलेलं आहे सगळं. तर त्या दृष्टीने या ठिकाणी ह्या उपजतच म्हणजे ईश्वरी सिद्धी ज्या मूळच्याच आहेत, ते इथं आल्यानंतर त्यांना पब्लिकला फायदा होतो. तर या दृष्टीने हा अभ्यास आहे. आधी बरेच जणांना आमचे व्होल्टेज पाहिले, आम्ही तपासले जवळजवळ लाखो लोकांचे आतापर्यंत. आणि त्यांना सांगितलं बा तुम्ही सोमरस प्या, गायत्री मंत्र म्हणा, दवी संपत्ती मंत्र म्हणा, आमचे जे ग्रंथ आहेत ते घ्या, अभ्यास करा आणि दर 6 महिने तुमचे व्होल्टेज तपासू. आता फुफ्फुस, मेंदू कमकुवत, हृदय कमकुवत, फुफ्फुस कमकुवत, किडनी कमकुवत, हातपाय गळून गेले, हे सगळ्या गोष्टी. मग त्याची तपासणी सुरू झाली. मग 6 महिन्यांनी जेव्हा पुढं पाहिलं तेव्हा ते सगळे व्होल्टेज 6 ते 10 एम आले. मग पुन्हा डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी ओके म्हणून रिपोर्ट दिला, चांगलं झालं, व्यवस्थित झालं. म्हणजे वेदामधली विद्या जी आहे ती अतिशय सूक्ष्म विद्या आहे. जो न देखे रवी तो देखे वेद कवी. वेदाचे ऋषीमुनी, साधू ऋषीमुनी, देवता, ऋषी देवता, छंद आणि स्वर आहेत, त्यांचा त्या सिद्धी पूर्ण प्राप्त, अमर सिद्धी आहेत, त्या प्राप्त व्हाव्या लागतात. आता हे महाराज एखाद्याने सोनं काढलं आणि त्याचं शरीर संपलं आणि हा सिद्धीच आहे बा, पुन्हा पुढच्या शिष्यांना ती सिद्धी मिळत नाही किंवा अमृत सिद्धी, कुठली सिद्धी मिळत नाही. पण ह्या वेदामध्ये ज्या सिद्धी आहेत त्या अमर सिद्धी आहेत, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. ठाईच बसून करायचं चित्त हृदय गोविंद आळव, अशी पद्धती वेदाभ्यासाची आहे. जगामध्ये वेदांचा खूप अभ्यास चालू आहे, संशोधन चालू आहे, बरेच मोठे सायंटिस्ट त्याच्यामध्ये उतरलेले आहेत. परंतु मी जे संशोधन करतो या पद्धतीत त्यांचं संशोधन नाही. कारण मला जे संशोधन आहे ते ब्रह्मदेव स्वर्गातून संदेश येतात, त्याप्रमाणे आम्ही हे संदेशाच्या दृष्टीने संशोधन करतो, समाजाला अनुभव आणून देतो. तुम्ही पण येऊन राहा, पहा, फळं खा, दूध प्या, 10 दिवस आपल्या आश्रमात उपास करा, तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. एक जणाचा कॅन्सर झाला, सगळं शरीर हृदय कमकुवत, मेंदू कमकुवत झाला, हृदय कमकुवत झालं, फुफ्फुस कमकुवत, किडन्या कमकुवत झाल्या, कॅन्सरने ग्रासला. तेव्हा तो इथून जवळजवळ काही नाही तरी आपल्या यज्ञापासून 400-500 किलोमीटर अंतरावर होता दवाखान्यात. मग इथं त्याच्या नावाचा, त्याच्या दृष्टीने तो यज्ञ होम हवन सुरू झालं आणि तिकडे त्याचे जवळजवळ 15 दिवसांनी त्याच्या 8-10 दिवसांनी त्याच्या शरीरामध्ये नवीन चेतना निर्माण झाली. कॅन्सर संपला, नव्या पेशी तयार झाल्या, म्हणजे शरीर नवीन बनलं. एक व्यक्ती अशी होती, डॉक्टर साहेब 3 दिवसात मारणार, तिला कॅन्सर झाला. ते मंदिरात आणून बसवल्यानंतर मी म्हणलं या महिन्यानी, अहो लोक म्हणले त्या उद्या 3 दिवसांनी मारणार आहे. मी म्हणलं काय हरकत नाही, होम हवनाचं साहित्य ठेवायचं आणि तुम्ही जावा. घरी नेल्यानंतर या ठिकाणाहून होम हवन चालल्यानंतर त्या सोमरस प्या त्यांना सांगितला आणि होमरसाचा यज्ञात होम सुरू झाला. मग ह्या लहरी त्या लहरी, दोन्ही लहरी, त्या सोमरसाच्या लहरी ते सोमरस पेत असल्यामुळं यज्ञातल्या ज्या सोमलहरी आहेत पवमान सोमादेवताच्या, त्या व्यक्तीला जाऊन पोचल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी त्या व्यक्तीला बरं वाटायला लागलं. महिन्यामध्ये त्या 3ऱ्या-4थ्या दिवशी झाले, कॅन्सरच्या पेशी संपल्या आणि नवीन पेशी तयार झाल्या. आणि पुन्हा डॉक्टर नेऊन ते पेशंट दाखवलं तर डॉक्टर म्हणून ते पेशंट मिळालं, हे नाहीच. वस्तुस्थिती अशी आहे की विज्ञानावर विश्वास राहिला नाही धर्मावर, आणि मग विज्ञानाचा या ठिकाणी पराभव झालेला आहे आणि ह्या व्यक्तीचा विजय झालेला आहे. धर्म इतके ताकद कुठल्या विज्ञानात नाही. म्हणून विज्ञान धरा पण धर्माकडे चाला, तेव्हा तुमचा पूर्ण विकास होईल, विजय मिळणं.
एवढं भाषण सांगू, प्रवचन करून पुढच्या वेळा पुढचं भाषण सांगू. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंत्र कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. हातृषी अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. साधक हो श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरिओम दत्त.